My lord, now I would request the court to call Assistant Oriental Translator Mr. Bhaskar Vishnu Joshi at the witness stand. Permission granted. My lord, Bhaskar Vishnu Joshi has done the translation. Am I right, Mr. Joshi? हो. जज साहेब, ज्युडिशियल डिपार्टमेंटच्या अंडर सेक्रेटरीची खटला करण्यासंबंधाने दिलेल्या मंजुरीवरील सही मी ओळखतो. मी दाखल केलेल्या लेखांचे भाषांतर केले आहे. So can you please read it to the court? केसरी डेट. हा भास्कर जोशी म्हणजे न्यू इंग्लिश स्कूलचाच विद्यार्थी ना? हो बरोबर, तोच आहे. म्हणजे हा बळवंतरावांचा विद्यार्थीच की? हो ना, बघा ना. आणि आपल्या गुरुविरुद्ध यांनी साक्ष देण्याचं धाडसच कसं केलं? सायलेन्स. युअर डिफेन्स मिस्टर टिळक. जज साहेब, नेमकी परिस्थिती काय होती हे ठरवण्याकरता हे लेख दाखल करायचं असतील तर करावे, परंतु यातून माझा हेतू वाईट होता किंवा चुकीचा होता हे ठरवण्याकरता त्याचा उपयोग करता येणार नाही. आणि हे सिद्ध करण्यासाठी मला त्यांची उलट तपासणी करायची आहे. परमिशन ग्रांटेड. जोशी, हे लेख आपण भाषांतरित केलेत का? नाही. सर्व लेखांची भाषांतरे मी केलेली नाही. दिनांक 12 मेच्या अंकातील लेखाचे भाषांतर मी केलेत. एका लेखाच्या भाषांतराशिवाय इतर लेखांची भाषांतरे मी मुळाशी ताडून पाहिली आहेत. काय जाणवले पडताळणी करताना? कोर्टापुढे असलेली हायकोर्टाची भाषांतरे व माझी भाषांतरे यात फरक आहे, पण तो लहान सहान बाबतीत आहे. म्हणजे दोन्ही भाषांतरे सारखी नाहीत, त्यात तफावत आहे असे आपले म्हणणे, बरोबर? हो, म्हणजे तसंच काहीच. यातले कोणते भाषांतर ग्राह्य धरावे असे आपल्याला वाटते? जिथे हायकोर्टाची व माझी भाषांतरे यात फरक आहे तिथे मी हायकोर्टाची भाषांतरे अधिक ग्राह्य समजतो. कोर्टापुढे असलेले भाषांतर सर्व ठिकाणी नसले तरी बहुतांशी बरोबर आहे. नेमके कधी केले आपण हे भाषांतर, आठवते का आपल्याला? याखाली 24 जून अशी तारीख आहे आणि मी नेमकं कोणत्या तारखेला भाषांतर केलं हे मला सांगता यायचं नाही. आपल्याच शाळेतून शिकून बाहेर पडलेला विद्यार्थी आपल्याच शिक्षकांच्या विरोधात कसा काय बोलू शकतो? तू जरा शांत होतोस का? कसा काय शांत होऊ?
इथं बैस. मी बैस म्हणतेय ना. बैस खाली. घे. प्रत्येकाचे आपापले प्रश्न असतात बाबा. ह्यांच्यासारखी व्यक्ती विरळा. आणि सगळ्यांना त्यांच्यासारखे घरादारावर निखारे नाही ना ठेवता येत. आणि म्हणूनच तुझे वडील लोकमान्य आहेत ना. अगं हो, पण म्हणून हे असं करायचं? सगळ्यांना एकाच तराजूत तोलून कसं चालेल बाबा? आणि हा असा रागराग करून तरी काही उपयोग आहे का? उलट आता त्यांच्या गैरहजेरीत त्यांचं काम बंद पडणार नाही हे तुला बघावं लागेल. जरा आता करत्या माणसासारखा वाघ घरातल्या. हा पोरकटपणा पुरे झाला काय? हो. तर जोशी, मागच्या साक्षीत आपण असे सांगितले की आपण माझ्या अग्रलेखांचे भाषांतर तर केले, परंतु त्याची नेमकी तारीख आपल्याला लक्षात नाही, बरोबर? हो. बर, तर मग असे करूया, मी आपल्याला काही मराठी शब्द विचारतो, त्याची इंग्रजी भाषांतरे आपण मला सांगाल? हो. संताप, इंडिग्नेशन, दुःखाने संतप्त, ॲफ्लिक्टेड विथ सॉरी, द्वेष, पॅशनेट अँगर, आवेश, वेमन्स. हे सगळे शब्द आपण कुठून शोधलेत? हे सर्व शब्द मी कोशावरून काढले आहेत. कोशात दिलेल्या शब्दांपैकी जो शब्द संदर्भाला जुळतो तो शब्द मी माझ्या भाषांतरात वापरतो. लेखांच्या संदर्भावरून कोशात न दिलेले अर्थही सांप्रत शब्दांना द्यावे लागतात. एरवी काही कल्पनांचे भाषांतर होत नाहीत. मी मुख्यतः मोल्सवर्थ, कॅन्डी, मॉनिर विल्यम व आपटे यांच्या कोशांचा उपयोग करतो. आता मला सांगा, इव्हिल जीनियस यातल्या जीनियसला भाषांतरित करून भूत असे म्हणता येईल का? नाही. भूत याला डिमन असा इंग्रजी शब्द पाहिजे. सॉक्रेटिसच्या मागे भूत लागले होते, याचे भाषांतर करा पाहू. अ फिंड परस्यूट सॉक्रेटिस असं भाषांतर होईल. इव्हल जिनियस हॉन्टेड सॉक्रेटिस असंही भाषांतर होईल. सुळसुळाट याला इंग्रजी शब्द काय? सुळसुळाट म्हणजे सॉर्मिंग इन अ हॅडन्स. सुळसुळाट असे म्हटल्यावर संख्येचा बोध अधिक होतो की क्रियेचा अधिक होतो? दोन्ही अर्थ सारखेच दर्शित होतात. नाही, संख्येपेक्षा क्रिया अधिक दर्शित होत. किंवा ॲप्रेशन ऑफ द इंटेलेक्ट. नाही, याचे भाषांतर ॲक्टिव्ह इन एव्हिडन्स बरोबर होणार नाही. ते ओढाताण करून केलेले भाषांतर होईल. बुद्धिभ्रंश म्हणजे इन्फॅच्युएशन. एरर ऑफ जजमेंट याचे मराठी भाषांतर सांगा. मला असं आता एकदम सांगता येणार नाही. विचार करून नवीन शब्द बनवावा लागेल.
परंतु वर्तमानपत्रात लिहायचे असेल तर अशा प्रकारचा विचार करून कसे चालेल? हो, पण मलाही वर्तमानपत्राकरिता लिहायचे नसते. उद्या सांगाल का भाषांतर? हो, प्रयत्न करेन. बुद्धी कशी चळली याचं इंग्रजी भाषांतर काय? अंडरस्टँडिंग विक्रम फॅच्युअस असे भाषांतर होईल. चळणे म्हणजे डिसलॉज. अर हे क्रियापद चळणेबद्दल घालता येणार नाही. डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर म्हणजे अधिकार विभागणी. पाहिलेत का जज साहेब, सरकारी भाषांतरकाराने केसरीच्या अग्रलेखांचं भाषांतर करताना जागोजागी चुका करून ठेवल्या आहेत. अर्थाचा अनर्थ करून इथे सरकारी पक्षासमोर मांडले जात आहेत. आणि चुकीच्या भाषांतराला सरकारच्या वतीने फक्त माना डोलावण्याचे काम सुरू आहे. याचे कारण ज्युरीमधील बहुतांशी मंडळींना मराठी येत नाही. ज्यांना थोडेफार येत असेल त्यांना मराठी भाषेचे पोटभेद समजावेत एवढ्या पात्रतेचे त्यांचे प्रशिक्षण नाही. त्यामुळे जज साहेब, आपण ज्या भाषांतरकाराला इथे उपस्थित केलेले आहे त्याची साक्ष ग्राह्य मानली जाऊ नये असे माझे स्पष्ट मत आहे. आता पुढे काय होईल? गुरुजींवरचा आरोप सिद्ध होईल. आरोप सिद्ध व्हायला आरोपात तथ्य तर असायला हवे ना. म्हणजे सरकारने त्यांच्यावर जो राजद्रोहाचा आरोप ठेवला आहे ना, तो सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच पुरावा नाहीये. मात्र हा खटला राजद्रोहाचा असल्या कारणाने त्याला भरपूर प्रसिद्धी मिळेल आणि सरकारच्या विरोधात असलेल्या प्रक्षोभात आणखी भर पडेल. काय केळकर? अगदी बरोबर बोललात. आणि टिळकांनी हे ताडलेलंच असल्याने ते त्यांची भूमिका बेधडकपणे मांडत आहेत. याचा अर्थ असाच ना की गुरुजी यातून सुटतील, बरोबर ना? मला तर असेच वाटते. लोकमान्य नक्कीच सुटतील. देवकर असंच घडो. My lord, now I request to the court to call the police commissioner of Pune, Mr. Daniel, at the witness stand. Mr. Daniel, please state to the court what did you find in a raid at Tilak's house? Actually, मुझे डाउट था कि मिस्टर तिलक के पास कुछ एविडेंसेस मिल सकते हैं, इसलिए मैंने इनके घर और ऑफिस पर रेड डाली. मेरे साथ बॉम्बे पुलिस के कुछ ऑफिशियल्स और असिस्टेंट सुपरिटेंडेंट वे साथ थे. इनके ऑफिस से तो कुछ नहीं मिला, बट इनके घर से एक किताब के अंदर एक पोस्टकार्ड मिला जिसके अंदर एक्सप्लोजिव्स के नाम थे. मैं कोर्ट को बताना चाहता हूं कि इनका कोई इंडिपेंडेंट सेटअप नहीं है. ये सेम प्रोमाइसेस में है, बट इनकी प्रिंटिंग
कहीं और होती है। और जो पोस्ट कार्ड मुझे मिला है, इस पर मिस्टर केलकर के सिग्नेचर है, जिसके अंदर 2 किताबों के नाम लिखे हैं। Modern Explosives and Handbook on Modern Explosives. ऑब्जेक्शन युअर ऑनर. या पत्राला पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाऊ नये अशी माझी विनंती आहे. According to the Judge Chambal and Judge Parenpole, verdict on Bashaw versus the Bernard case, this postcard can be considered as a big proof. Mr. Tilak, on what grounds you are objecting? असे बघा युअर ऑनर, हे पोस्टकार्ड माझ्याकडल्या एका पुस्तकात सापडले, याला माझी हरकत नाही, परंतु त्यातला मजकूर गैरलागू असल्यामुळे त्याला पुराव्यात धरू नये. उलट या प्रकरणाबद्दल मला मिस्टर डॅनियल यांची उलट तपासणी करायची. परमिशन ग्रँटेड. मिस्टर डॅनियल, हे पोस्टकार्ड कोर्टात आधी का नाही हजर झालं? जब तक मैं कोर्ट में हाजिर नहीं होता तब तक मैंने ये अपने पास रखा था. आपके हिसाब से मेरे ऊपर बड़े संगीन आरोप हैं, और अगर वैसे है तो उसको साबित करने वाले सारे सबूत आपको कोर्ट में पेश करने चाहिए थे या नहीं? या करने चाहिए थे. आई हैव मेड अ मिस्टेक. That's all, Your Honor. यांच्या हेतूवरच मला शंका आहे, त्यामुळे हा पुरावा सत्य मानता येणार नाही. लेकिन इस पोस्टकार्ड पे जो सिग्नेचर है वो मेरे नहीं है. जो भी हो मिस्टर डैनियल, जो भी हो, कोर्ट की तफ्तीश की एक प्रोसेस होती है, वो फॉलो नहीं की गई. दैट्स इट. और ये बड़ा संगीन मामला है. ऑर्डर ऑर्डर. हे कार्ड पुरावा म्हणून घेण्यास काहीच हरकत नाही. अहो, हा तर सरळ सरळ अन्याय आहे. हा डाव आहे टिळकांना अडकवण्याचा. शांतता राखा. कोर्टात शांतता न राखणे हा कोर्टाचा अपमान आहे. यापुढे जो कोणी बोलेल त्याला कोर्टाच्या बाहेर काढण्यात येईल. लोकमान्य टिळकांचा लोकमान्य टिळकांचा विजय असो. लोकमान्य टिळकांचा विजय असो. गिरणी कामगारांनी लोकमान्य टिळकांना पाठिंबा दिला असं आम्हाला कळलं. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या पाठिंब्याचा त्यांना फायदा होईल का? का नाही होणार? हे देशातील प्रत्येक देशबंधू टिळकांच्या सुटकेसाठी रस्त्यावरती उतरेल. त्यांचं आम्हा गिरणी कामगारांवरती फार प्रेम आहे आणि त्यांना आज आमच्या पाठिंब्याची गरज आहे, म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरलोय. आज 4 दिवस झाले खटला उभा राहून अजूनही टिळक महाराजांची सुटका झालेली नाही. आजपासून म्हणजे 17 जुलैपासून आम्ही सर्व कापड गिरण्या बंद ठेवून संप पुकारत आहोत. हो, 35,000 गिरणी कामगार आजपासून बेमुदत संपावर जात आहेत. याची सरकारने दखल घेत टिळक महाराजांना सोडावं. हो, आम्हा गिरणी कामगारांच्या संपामुळे पोलिसांनी त्यांचे बंदोबस्त कडक केलेत ना. ठीक आहे, आम्ही शांत बसणार नाही. टिळकांना शिक्षा झाली तर आम्ही पुन्हा संपावरती जाऊ.
लोकमान्य टिळकांचा लोकमान्य टिळकांचा लोकमान्य टिळकांचा